गाईस, तर आपण आलो सध्या वाघरोळ गावामध्ये गाईस, जे की एक ऐतिहासिक गाव आहे आमच्या जालन्याजवळचं. आणि या ठिकाणी पण जे ऐतिहासिक गोष्ट आहे गाईस, फार ऐतिहासिक गोष्ट आहे आणि फार मोठं योगदान पण आहे गाईस या वाघरोळ गावाचं आमच्या जालन्याच्या इतिहासामध्ये. आणि तुम्हाला याचा एक गोष्ट दाखवतो गाईस मी. या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक मंदिर आहे गाईस, आणि जे की होतं अगोदर रेणुका देवीचं गाईस. नंतर रेणुका देवी या ठिकाणून हरवली आणि त्या ठिकाणी जो गड आहे त्या ठिकाणी नेले गाईस. आणि या ठिकाणी जे नंदी आहे आणि जे कासव आहे, तर नंदीसमोर कासव कसं का गाईस, तर हा प्रश्न तुम्हाला पडला असेल गाईस. कारण अगोदर या ठिकाणी होती देवी, देवीसमोर असो कासव. नंतर देवीला हलवून या मंदिरामध्ये बसवले गेले शिवभगवानचे पिंड. आणि जिथे शिवभगवान असेल तर नंदी तर असेलच गाईस. तर त्या कारणाने हे जालन्यामधलं संपूर्ण महाराष्ट्रामधलं एकमेव मंदिर आहे गाईस की त्या ठिकाणी कासव आणि नंदी तो एकच मंदिरासमोर आहे गाईस. आणि ॲक्च्युली गाईज हे जे मंदिर आहे ते 300 ते 250 वर्ष जुने आहे गाईस, ज्याला अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलं होतं गाईस. अँड गाईस, तर आतून काही असा सीन गाईस. या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी आणि या ठिकाणी महादेवाचे पिंड.